श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिना हा अवघ्या काही दिवसावर आहे. पवित्र श्रावण महिना हा भगवान शिव आणि गुरु सेवेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्त अवतारी असल्याने या महिन्यात त्यांची भक्तिभावाने सेवा केल्यास मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने श्रावण महिन्यात स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी ते जाणून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, सकाळी उठल्यानंतर प्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर दररोजची देवाची पूजा करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर शांतपणे बसा. शक्य असल्यास तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा. अगरबत्ती किंवा धूप लावून नम्रपणे हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा. प्रार्थना करताना मनापासून असे म्हणा, स्वामी, माझ्या कुटुंबावर तुमची कायम कृपा राहू द्या. मला योग्य मार्ग दाखवा, सद्बुद्धी द्या आणि माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजाचा मंत्र जपा. आपल्या श्रद्धेनुसार कोणताही प्रचलित मंत्र म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा किंवा ओम श्री स्वामी समर्थाय धनदेयी नमः हा मंत्र जपू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मंत्र जपू शकता. 108 वेळा जपा किंवा 21 वेळा, 51 वेळा मंत्र तुम्ही जपू शकता. फक्त मंत्र म्हणताना अजिबात घाई करू नका. प्रत्येक नामात श्रद्धा आणि विश्वास असावा. भलेही फक्त 11 वेळ जरी जपला तरी चालेल, पण श्रद्धा मात्र असावी. नामजप झाल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि स्वामी महाराजांच्या चरणी आपल्या मनातील सर्व चिंता, अडचणी, समस्या, भीती सर्व काही अर्पण करा. काही मागण्यापेक्षा स्वामी, मला तुमच्या इच्छेनुसार चालण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते. स्वामी भक्तांनो, श्रावण महिन्यात शक्य असल्यास दर गुरुवारी स्वामी महाराजांना फुलाची माळ अर्पण करा. साधा नैवेद्य जसे की दूध, साखर, खडीसाखर, फळे किंवा घरातील सात्विक जेवणसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नैवेद्य हा भक्तिभावाने अर्पण करणे महत्त्वाचे आहे. या श्रावण महिन्यात दररोज थोडासा वेळ स्वामींचे चरित्र वाचण्यासाठी काढा. किमान रोज एक अध्याय वाचला तरी चालेल किंवा तेही शक्य नसेल तर रोज संध्याकाळी एक पान वाचले तरी चालेल. स्वामींच्या लीलाचे स्मरण केल्याने श्रद्धा अधिक दृढ होते. स्वामी भक्तांनो, श्रावण महिन्यातील सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर आपल्या वागण्यातही स्वामींची शिकवण दिसली पाहिजे. कोणालाही दुखावू नये, गरजूंना मदत करणे, आईवडिलाचा किंवा ज्येष्ठांचा आदर करणे ही सुद्धा स्वामी सेवाच आहे बरं. या सेवेने स्वामी लवकर प्रसन्न होतात. शक्य असल्यास गुरुवारी किंवा आपल्या सोयीनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा पक्ष्यासाठी पाणी आणि धान्य ठेवा. लहान लहान सेवेमधूनही स्वामी प्रसन्न होतात असे अनेक भक्त अनुभव सांगतात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, सेवेमध्ये कधीही मोठेपणा नसतो. मनातील भक्ती महत्त्वाची असते. रोज काही मिनिटे जरी स्वामींचे स्मरण केले तरी ती सेवासुद्धा स्वामीपर्यंत नक्की पोहोचते बरं. शेवटी सर्वांनी मनापासून स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या कुटुंबाला आरोग्य, सुख, समाधान आणि सद्बुद्धी द्या. आमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती द्या आणि तुमच्या चरणी अखंड भक्ती ठेवण्याचे भाग्य आम्हाला लाभू द्या अशी प्रार्थना करा आणि शेवटी म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतर स्वामी भक्तांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिमय सेवा, मंत्र आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी
आपल्या प्रभावी मंत्रसेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करा.